आणि आता घेऊया दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाफास्ट 100 मधून। मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो, त्यांची घुसमट होत असून ते आज ना उद्या नक्कीच बाहेर पडतील असं वक्तव्य भाजप नेते संजय काकडे यांनी केलं आहे। मला वाईट वाटतं की उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री, मला त्यांचा पूर्ण स्वभाव माहिती, पण ते कसे खिचडीमध्ये अडकले हे परमेश्वरच माहिती। माझ्या माहितीप्रमाणे ते गुदमरत आहेत। त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट बघा आणि प्रत्येक वक्तव्यात ते गुदमरत आहेत। आज ना उद्या ते तिथून बाहेर येतीलच। संजय काकडेंची विश्वासार्हता किती अशी टीका करत अशा वक्तव्यांना फारसं महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। धंदेबाज लोकांनी स्वतःचा दबाव बंद करावा, धंदेवाल्यांनी धंद्याचं काम करावं, त्यांनी राजकारण करू नये असा टोला मंत्री नवाब मलिक यांनी संजय काकडेंना लगावलाय। वापर करून जे लोक धंदा करत होते ते धंदेबाज लोकांनी स्वतःचे तोंड बंद करावे हीच आमची विनंती आहे। संजय काकडेंबद्दल मी काय बोलावं, त्यांच्या बोलण्याला काय अर्थ आहे अशी टीका करत धनंजय मुंडेंनी संजय काकडेंच्या वक्तव्यावर बोलणं टाळलंय। मराठा आरक्षणाच्या निकालानंतर उदयनराजेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजानं यापुढे आंदोलन करू नये, तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि बाहेर फिरू देऊ नका असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला आहे। आम्ही आंदोलन, मी म्हणलं आंदोलन करू नका, तुमच्या एरियातले जे तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील कोणी असू दे किंवा खासदार कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षात घ्या ना समोर, त्यांना अडवा, घरातनं बाहेर निघून देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला लावा, त्यांना बोलतं करा। तर वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का मांडली नाही असा सवाल उपस्थित करत उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवारांना टोला हाणलाय। का कोण जे ज्येष्ठ लोक आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते का त्याच्यावरती भाष्य करत नाही, का त्यांचं अजूनपर्यंत त्याच्यावरती काय एक साधं स्टेटमेंट नाही? मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कोरोनाबाबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पुण्याच्या लॉकडाऊनबाबत बोलणं टाळलंय, तर कडक निर्बंध लावणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। गेल्या 15 दिवसात आकडेवारी कमी झाल्यानं पुण्यात सध्या कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। सकाळी 7 ते 11 या वेळामध्येच अत्यावश्यक सेवेची दुकानं आज उघडली जात आहेत, परंतु बाकी सगळं बंद आहे, त्यामुळे याच्यापेक्षा कडक लॉकडाऊनची आता तरी आवश्यकता वाटत नाही। 24 मे पर्यंत सिरमनं लस देऊ शकत नाही असं मुख्यमंत्र्यांना सांगितलंय, त्यामुळे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचं सर्रास लसीकरण करू शकत नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। लस दरांच्या पुरवठ्यासंदर्भात पुनावालांशी चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। लसीच्या किमतीत फरक असून केंद्र सरकारला 180 रुपयांनी दिलेली लस राज्यांना 400 रुपयांना दिली जाते, ही तफावत का असा सवाल अजित पवारांनी केलाय। सरकारच्या विशेष तज्ज्ञांचं एक पॅनल ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीच्या दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्याचा विचार करत आहे। लवकरच सरकारी पॅनल ही घोषणा करण्याची शक्यता आहे। बारामतीत कोरोनाचा कहर सुरूच असून काल एका दिवशी 26 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। एका दिवसात 4631 नवे रुग्ण आढळून आले। लंडनच्या पेपरमध्ये मुंबई मॉडेलची स्तुती करण्यात आली आहे। ऑक्सिजनबाबत मुंबईचं नियोजन शिकण्यासारखं असून मुंबईत पॉझिटिव्ह रेट दिल्लीपेक्षा कमी असल्याचं लंडनच्या पेपरमध्ये म्हटलंय। राज्यात आतापर्यंत तब्बल 1,47,000 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात दररोज जवळपास 500 लहान मुलं कोरोना संक्रमित होत आहेत। देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलंय। राज्यानं तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी सुरू केली आहे। तसंच वाढत्या धोक्यामुळे लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। लहान वयोगटातली मुलं आहेत, मुली आहेत, या सगळ्यांच्या अनुषंगाने त्यांना आपण वॅक्सिनेट करत नाहीये आणि त्यामुळं त्यांना त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याबाबत सुद्धा मला वाटतं आपण या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तयारी करत आहोत।
सुरतमध्ये म्युकरमायकोसिस या आजारानं कहर केलाय। या आजारामुळे आतापर्यंत 8 लोकांना डोळे काढावे लागलेत। सध्या सुरतमध्ये 15 दिवसात 40हून अधिक अशा केसेस आढळून आल्यात। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर आरक्षणासाठी मराठा समाजानं एल्गार पुकारलाय। बीडमधून पहिला मोर्चा 16 मे रोजी निघणार असून यासाठी मराठा समन्वयकानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिलंय। सोलापुरात एकनाथ शिंदेंनी 1000 बेड्सच्या कोविड सेंटरचं उद्घाटन केलंय। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिकेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलंय। भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोना विरोधातील लढ्याचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवलं जावं अशी मागणी केली होती। त्यावर मी काही उत्कृष्ट काम वगैरे करत नाही, समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत अशी प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली आहे। मुंबईतील मनोर आमदार निवासाचे 600 कोटींचं कंत्राट रद्द करून ते 900 कोटींवर नेण्यात आलंय। हा 300 कोटींचा गफला कुणाचा आहे असा प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केलाय। मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचं कॉन्ट्रॅक्ट आता 600 कोटीवरनं 900 कोटीवर थेट गेलं। हा 300 कोटीचा गफला कोणाचा आहे? दरम्यान भातखळकरांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय। भातखळकरांनी पंतप्रधानांचं निवासस्थान आणि नव्या संसद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करावा आणि केंद्राला लसीकरणाकडे लक्ष द्यायला सांगावं असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय। औरंगाबादमध्ये शिवसेना मंत्री संदीपान भुमरेंनी संचारबंदीचं उल्लंघन केलंय। पैठण तालुक्यात विकास कामांचं उद्घाटन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून भाषण करत कोरोना नियम पायदळीत उडवलेत। बालविकास मंत्री यशोमती ठाकूर 2 दिवसीय नाशिक दौऱ्यात आहेत। त्यांनी आज महिला बालविकासाच्या वन स्टॉप सेंटरला भेट देत तिथल्या अंगणवाडी सेविकांच्या अडचणी जाणून घेतल्यात। शहापूर नगरपंचायत हद्दीतील 150 भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी पक्षांतर केलंय। बदलापूर शहरात शनिवारपासून 1 आठवड्याचा कडक लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा गुरुवारी पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारींनी केली होती। त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत बदलापूरकरांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। सांगलीतील भिलवडीमध्ये लसीकरण केंद्रावर काल प्रचंड गर्दी झाली होती। त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर कडक नियमावली लावण्यात आली होती। अमरावती जिल्ह्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय। 9 मे दुपारी 12 पासून 15 मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। सोलापुरात भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय। उद्या रात्री 8 वाजल्यापासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांनी गर्दी केली आहे। वाशिम जिल्ह्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी रिसोड शहरातील भाजीपाला बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। कल्याण शिळफाटा रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर 2 ते 4 किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। भोर तालुक्यात आजपासून 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय। 6 दिवस तालुक्यातील सर्व कामकाज बंद राहणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। वाशिममधील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते। त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून कडक अंमलबजावणी करण्याची गरज भासते। लातूर जिल्ह्यात उद्यापासून 6 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्यापूर्वीच उदगीरच्या बाजारपेठेत आज नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। वाशिमच्या शिवाजी चौकातील एका दुकानाला पोलिसांनी 10,000चा दंड ठोठावलाय। तसंच लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दुकान पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलंय। परळी शहरात 3 दिवसांचा कडक लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलाय। आज 3ऱ्या दिवशी लॉकडाऊन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील 3ही पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी सर्व ताफ्यानिशी संचलन केलं। पालघरमधील वीरेंद्रनगर इथल्या 103 वर्षीय रामराव इंगळे या आजोबांनी कोरोनावर मात केली। जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ यांनी इंगळे आजोबांना गुलाब देऊन त्यांना निरोप दिला। कोल्हापूरच्या मणेर मशीद व्यवस्थापनानं कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था सुरू केली आहे। त्याचा लाभ आतापर्यंत 60हून अधिक गरजू रुग्णांना झालाय।
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुका प्रशासनानं लोकसहभागातून 150 बेडचं क्वारंटाईन सेंटर तयार केलंय। या क्वारंटाईन सेंटरमुळे कोरोना, कुरखेडा, धानोरा या 3 तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळालाय। कोल्हापूर शहरातील प्रमुख भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय। मंडईच्या प्रवेशद्वारावर बॅरिगेटिंग करून आत जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले। आजपासून 1.25 लाख लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्याची मोहीम बारामती नगरपालिकेनं हाती घेतली। 450 लोकांची वेगवेगळी पथकं घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार आहेत। ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध असतानाही वाशिममध्ये नागरिक विनाकारण बाहेर पडतायत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 13 दिवसात 3000 नागरिकांची चेकपोस्टवर कोरोना चाचणी करण्यात आली आहे। लॉकडाऊनच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या 24 तासात 299 नागरिकांकडून 1,93,000चा दंड वसूल करण्यात आला। औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरात तुफान गर्दी झाली होती। गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यानं अँब्युलन्सलाही जायला रस्ता मिळत नव्हता। कराडच्या स्वर्गवासी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे NDRF या प्लांटसाठी आर्थिक सहाय्य करणार आहे। औरंगाबादमध्ये अवघ्या 3 दिवसात आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नानं ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आलाय। या प्लांटमुळे एकाच वेळी 60 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे। कोरोना रुग्णांना बेड मिळावा तसंच औषधांचं वितरण नीट व्हावं म्हणून महापालिका आणि जिल्हा प्रशासनानं संयुक्तपणे नागपुरात सेंट्रल कंट्रोल रूम सुरू केलाय। गडचिरोली जिल्ह्यातील तोडसा ग्रामस्थांनी कोरोनाला रोखण्यासाठी सर्वानुमते गावात येणाऱ्या सगळ्या सीमा सील करण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेचे युवा संघटना आणि अश्वमेघ युवा मंचातर्फे जुन्नर तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये 1200 कोरोना रुग्णांना N95 मास्क, सॅनिटायझर तसंच फळांचं वाटप करण्यात आलं। मुंबईतल्या माहीममध्ये मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्याकडून गरिबांना अन्नाचं वाटप केलं जात आहे। माहीम परिसरातील विविध भागांमध्ये स्वतः हजर राहून ते गरिबांच्या पोटाचा प्रश्न सोडवत आहेत। सोलापूरचे चित्रकार ऋत्विक चव्हाण यांनी वंचित मुलांना कोरोना काळात आधार दिलाय। आपल्या कलेतून मिळालेली रक्कम त्यांनी पाखर संकुल इथल्या मुलांसाठी मदत म्हणून दिली आहे। परभणी शहरातील सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या तरुणांनी अनोखा उपक्रम सुरू केलाय। त्यांनी एक घर एक टिफिन ही योजना सुरू केली आहे। अनेक बेघर बेवारस लोकांची ते भूक भागवत आहेत। निफाड तालुक्यातील उगाव इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत लोकवर्गणीतून 6.5 ते 7.5 लाख रुपयांचा निधी उभा करत शाळेच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय। त्यामुळे उगाव व परिसरातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय। गडचिरोलीत कोरोना संकट टाळण्यासाठी 40 ते 50 महिलांनी पायी चालत देवीला साकडं घातलंय। दरम्यान रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी अनेक जण अशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडताना दिसत आहेत। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या अहमदनगरच्या कोळवाडी मतदारसंघात सुनील क्षीरसागर यांनी मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून त्या पैशातून कोविड सेंटरला मदत केली। त्यांच्या या कार्याचं रोहित पवारांनी कौतुक केलंय। आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे। यावेळी त्यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि नवीन अँब्युलन्स उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे। वाशिम जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांचा 9 वाजताचा लॉग इन टाईम असतानाही सकाळी 9:30 वाजता ही लसीकरण केंद्र उघडली नसल्याची बातमी TV9नं लावून धरली होती। त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आज सकाळी 9 वाजल्यापासून केंद्र उघडण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आरोग्य विभागानं लसीकरणाचं उत्तम नियोजन केलंय। त्यामुळे लोकही त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत। धर्माबाद तालुका हा लसीकरणात जिल्ह्यातील ग्रामीण भागात अव्वल ठरलाय। खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवर असणाऱ्या पुलाच्या कामाचा आढावा घेतलाय। तसंच 15 जूनपर्यंत पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। बंगाल हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाचं पथक आज पश्चिम बंगालमध्ये दाखल झालंय। 4 सदस्यांचं हे पथक हिंसाचाराचा तपास करत असून त्याचा अहवाल ते गृह मंत्रालयाला देणार आहेत। सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश VC द्वारे बैठक घेणार आहेत। या बैठकीला सर्व राज्यातले मुख्य न्यायाधीश हजर राहणार आहेत। ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा असून मोदींचं काहीच नियोजन नाही अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे। तसंच सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची गरज असून मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाही असंही ते म्हणाले।
40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय। तसंच वितरणाच्या यादीत महाराष्ट्र नसल्यानं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली आहे। आरोग्य विभागाच्या भरतीचा निर्णय हा विचारांती घेतला असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। तसंच कोरोना काळात ठरलेल्या जागा नाही भरल्या तर सगळं चालवणं कठीण होईल असंही ते म्हणाले। परीक्षा काळामध्ये हे आपल्याला परवडणार आहे का, हा खरा त्यातला मुद्दा आहे। आणि त्यामुळे नोकर भरतीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय काल घेतला असेल तो मला वाटतं सर्व विचारांतीच तो घेतलेला की शेवटी माणसं जिवंत राहिली पाहिजे। उद्या तिसरी वेळ येण्याची शक्यता अशी चर्चा आहे। हिंगोली जिल्ह्यातील अजरसोडा इथल्या मराठा समाजाच्या तरुणांनी अनोखा आंदोलन केलं। चक्क शेताच्या बांधावरूनच मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ केंद्र आणि राज्य सरकारचा एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी केली।